हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं मेडिकल स्टुडंट या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बिहेवियर सायन्सचा पेपर बघूया. GNM फर्स्ट इयरचा 2024मध्ये झालेला हा पेपर आहे. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 मधला अ. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. 1 नंबर, जन्मापासून ठरवला जातो. तर जन्मापासून हा ड याचा आन्सर आहे. ड वर्ग ठरवला जातो. सायको ॲनालिटिकल थिअरी ही यांनी मांडली. तर याचा आन्सर आहे ब. अ. सिग्मंड फ्रूड. 3 नंबर, या व्यतिरिक्त सर्व गरजा ह्या जैविक गरजा आहेत. तर याचा आन्सर आहे ड. स्वअस्तित्वाची जाणीव. 4 नंबर, प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वाचा बुद्ध्यांक दरम्यान असतो. तर याचा आन्सर आहे क. 121 ते 140. ठीक आहे, बघून घ्या. बघूया नेक्स्ट 5वा प्रश्न. भारतामध्ये हा मुख्य व्यवसाय आहे. तर शेती हा मुख्य व्यवसाय आहे. आता बघूया योग्य जोड्या जुळवा. 1 नंबर, हिरार्की गरजेचा पिरॅमिड हा अब्राहिम मास्लो. ड याचा आन्सर आहे समाजशास्त्राचे जनक. तर याचा आन्सर आहे क. ऑगस्ट कॉम्ते. 3 नंबर, मनुष्य गुणधर्म. याचा आन्सर आहे ब. थ्रोंडाईक. 4 नंबर, कौशल्य विकास. तर याचा आन्सर आहे अ. वाढ होणे आणि अध्ययनाचे नियम. आन्सर आहे सराव. ठीक आहे, बघून घ्या. बघूया नेक्स्ट. चुकी बरोबर. तर 1 नंबर, कुटुंब हा समाजातील मूलभूत घटक आहे. तर याचा आन्सर आहे बरोबर आहे. 2 नंबर, उत्तेजकाच्या उपस्थितीत चुकीचे आकलन होणे म्हणजेच अवास्तव भास होय. तर बरोबर आहे. 3 नंबर, शांत मन ही यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. तर याचा आन्सर बरोबर आहे. 4 नंबर, गर्दी हा प्राथमिक समूह आहे. तर हे चूक आहे. 5 नंबर, कौटुंबिक अंदाजपत्रक आवश्यक नसते. तर हे चूक आहे. याचे आन्सर परत दिलेली आहेत मी पुढे, तर बघून घ्या. पुढचा प्रश्न बघूया. टिपा लिहा. कोणतेही 4 लिहायचे आहेत याच्यापैकी. पुढचा 3 नंबरचा प्रश्न, शास्त्रीय कारणे लिहा. तर हे पूर्ण सोडवायचं आहे. 2-2 मार्काला आहे. शॉर्टमध्येच लिहायचं, जास्त एक्सप्लेनेशन देत बसायचं नाही. 2 मार्कालाच प्रश्न आहे हा. जेवढे मार्क तेवढा पेपर लिहायचा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. याच्यापैकी वरचे 4 लिहायचे, नाहीतर
खालचे 4 लिहायचे. प्रश्न 5वा, हे 5-5 मार्काला आहेत. तिन्ही सोडवायचे आहेत. ठीक आहे, तर याची आन्सर बघूया. परत आन्सर दिलेली आहे तिथे. योग्य जोड्या जुळवा. चुकी बरोबर टिपा लिहा. शिकण्याचे नियम, शास्त्रीय कारणे लिहा. सगळी शॉर्टमध्येच दिलेली आहेत ही आन्सर. बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल कशाबद्दल लिहायचं आहे. ठीक आहे, तिथेच आपला पेपर संपला आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.